हे बघ सकाळी घरून आपल्या रात्री घरून 9:30 निघालो, 12 वाजता परत आलो. एवढा वेळ तेवढा धंदा होणार. आणि कसं आहे ना बाई, धंदा म्हटलं तर कमी जास्त होणारच ना. कमी जास्त होणार. मग मी काय म्हणते चोया, तू असं का नाही करत रे? एखाद्या पॉश एरियात घुसून चोरी का नाही करत? हटते हा म्हणजे पॅन्ट हटते. हा अगं ते कसं आहे ना, पॉश एरियात चोरी करायचं म्हटलं त्याचे ना खूप रिसर्च करावं लागतं. करायचं ना मग. इन्फॉर्मेशन लागते करायची मग. आणि त्यासाठी रात्रभर जागावं लागतं. आणि मग जागायचं ना. रात्रभर जागायचं म्हटलं तर रात्रभर जागायचं ना आणि भांडे घासून घेशील त्याच्यापेक्षा माझी बात बरीच बरी बाबा. मेल्या तुझी ना चिंदी चोर गेली, मला अजिबात आवडत नाही. तुझा काही करा काय आनंदच नाही. बरं झालं या घरात काडीपासून साडीपर्यंत सगळं चोरीच आहे. अरे मेल्या, त्या साडीचं कौतुक मला नको सांगू. का बरं? मला सांग, गेल्या महिन्यात त्या समोरच्या बिल्डिंग मधल्या गच्चीवरच्या दोरीवर वाळ घातलेली साडी ढापलीस का नाही? ढापलीस का नाही? शाळेला पुढे कसं करू? त्याला तुला कसं केलं? मेल्या त्या सेठाने ना अख्ख्या बाजारात माझी इज्जत काढली. माझी चुकताव कधी कधी जजमेंट बघा जजमेंट चुकतं तुझ्या. जाऊ दे, मी काय म्हणतो, हा. मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. कंटाळा आला मला. मी काय बनवलं नाही आता. जमलं का काय? तुझ्या मी बायकोला बोललो. अरे देवा, काय करणार आहे? काय काम करतो? मी तुमच्या बायकोला घेऊन तो डीजे. आता मी काय येतं तो मिळूनच करू. जवळच्या घ्या संवाद लागत. जगत दोघा आहोत रे आपण. जगत जमलं पण हे पाहिजे. काय घातलं तुम्ही? जगत कपडे काढून टाकलं रे तुझ्या बायकोला. हे कोणा चांगलं मग? हे तुझी नोंदणी आहे जग्या. नाही तू येते देवा. ठीक आहे. भयानक काय रे तुझी बायको. आता परत मी जायचं, आम्ही आता चाललो घरी. पैसे घेऊन येतो. करू आपण दोघं मिळून भजन. पैसे जमावू. जेवणार जग्या येऊ मी. जग्या मारले तिला. येतो. ये. या ठिकाणं. येतो. काय जा हजरत नाही. अहो हसू नाही तर काय झालं. आजपासून इराण आणि अमेरिका सोबत सोबत दिसताय. हो. स्वतःच्या बायकोला पुण्याची सुपारी देताना नाही हो. माझ्या बायकोची सुपारी आणि मी एकदम स्वतःची सुपारी देईन. माझ्या सुशीलची सुपारी का? स्वतःच्या घरात आग लावता मग आता घर मोड्यात निघाला. हो बाई, हे बघ ना तुझ्या नवऱ्याला कशी मध्ये वचा वचा. काही वाटत नाही ना तुला? काय मूर्त्या त्याला माझ्याशी घटस्फोट घ्यायचे मला. त्याला माझ्याशी घटस्फोट घ्यायचं मेल्या. हे म्हणजे हे लाज वाटत नाही स्वतःच्या बायकोला घटस्फोट देण्याआधी? तोंड घे म्हणत मेल्या. करतो तुझं काळी जग्या आवडले तिला. मला प्यावं वाटतं रे. अरे तू आवडते माझ्या जेवणाला. तुझ्या बायकोचा कार्यक्रम करतो म्हणून याचा कमी मंडळ कोणती भयानक कल्ला मी सांगते बहिणी. सॉरी ना जाऊ दे. मला सांगता तुम्ही चूप. त्याला घटस्फोट हवा होता तर मला येऊन सांगता. स्वतःच्या बाईचं अस्तित्वावर हात उचलला. लाज नाही वाटत का रे मेल्या? करतो तुझा काळीज. आणि एवढं का चुकलो होतं रे मांजर जाऊया. मी म्हणणार तू घटस्फोट घ्यायला निघाला. हीच आहे ना तुला आता घटस्फोट. कर काय तुझं. एकाहत्तराव्या विभागस्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये कामगार कल्याण विभाग या ठिकाणी जे आयोजन
करण्यात आलेली होती ती अतिशय उत्तम दर्जाची आहे. इथली व्यवस्था अतिशय सुचवण्यात आलेली आहे आणि आमच्यासारख्या नवागत कलावंतांना या ठिकाणी आपलं जे प्रदर्शन आहे किंवा आपल्यामध्ये दडलेले जे सुप्त गुण आहे ती दाखवण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजक वर्गाचे संपूर्ण आम्ही आमच्या वर्ध्याच्या टीमच्या वतीने प्रतीक सूर्यवंशी सुविधा नाट्यप्रतीक थिएटर टीमच्या वतीने या ठिकाणी सर्वांचे आभार मानतोय आणि अशाच प्रकारच्या दर्जेदार कार्यक्रम यापुढे देखील आपण आयोजित करावा आणि आम्ही त्यामध्ये अतिशय उल्हासाने सहभागी होऊया एवढे बोलतोय आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतोय. नाटकाविषयी काय सांगाल तुमच्या आज जे सादर झालेलं नाटक आहे तुमचं? नाटकाचा जो विषय होता हा प्रत्येक घरामध्ये नवरा आणि बायकोची भांडणं ही होतच असतात, परंतु नवरा बायकोमधलं प्रेम देखील तेवढंच अजरामर आहे. कारण एक नवरा बायको म्हटलं तर हे एका रथाला घेऊन जाणारे दोन चाकं असतात. ज्याप्रमाणे सूर्य कधीही या ठिकाणी प्रकाश दिल्याशिवाय जात नाही, त्याचप्रमाणे एका पुरुषाच्या आयुष्यामध्ये त्याच्या बायकोचं स्थान एखाद्या सूर्यासारखं राहते. कारण त्याचं आयुष्य उजळण्याचं, त्याला समोर नेण्याचं, त्याच्या कुटुंबाचा वारसा जपण्याचं कार्य ही त्याची बायकोच करत असते. परंतु आजच्या घडीला आपण असं बघतोय की प्रत्येक कुटुंबामध्ये जो कलह माजलेला आहे आणि थोड्याशा गोष्टीवरून भांडणं करत अतिशय एकमेकांच्या विरोधात वागत कोर्ट मॅटर्स म्हणा किंवा आणखी घटस्फोट म्हणा असे वेगवेगळे प्रकरणं घडत आहेत, मर्डर्स होत आहेत. तर अशा कुठल्याही गोष्टी घडू नयेत आणि एकमेकामधलं प्रेम, नवरा बायकोमधलं प्रेम हे चिरंतर टिकून राहावं हा एक आम्हाला संदेश आमच्या या नाटिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना द्यायचा होता. कारण बायकोचं स्थान हे आपल्या घरामध्ये अग्रस्थानी राहतं, कारण ती आहे म्हणून आपलं घर आहे. ती नसेल तर आपल्या घराला कोणीही तिच्यासारखं चालू शकणार नाही. म्हणून घराचं खरंच करड ही आपली बायको असते. हा एक मोलाचा संदेश आम्हाला या ठिकाणावरून द्यायचा होता. धन्यवाद.